काल बरं वाटत नव्हतं म्हणून आज सकाळी उठायलाच उशीर झाला होता, पण आज फ्रेश वाटत होतं. हेअर वॉश करायचं होते म्हणून केसांना तेल लावून घेतलं. केसांमधलं तेल मुरेपर्यंत ना भूक पण लागली होती. इकडे चहा बिस्किट खाऊन घेतलं. त्यानंतर मग आजारी पडल्यामुळे चेहरा पण एकदम डल झाला होता, म्हणून एका वाटीमध्ये विटॅमिन ई कॅप्सूल, 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 2 ते 4 चमचे कोकोनट ऑइल घेऊन ते छान मिक्स करून एक क्रीम तयार केली. चेहऱ्याला लावलं तर बघा माझ्या डोळ्यात जाता जाताच हे राहिलं. कॅमेऱ्यामध्ये बघून लावत होते ना, त्यामुळे हे असं झालं. तेल लावून स्टेप बाय स्टेप गालावर, कपाळावर, हनुवटीला आणि मानेला सुद्धा छान मसाज केली. खरंच खूप रिलॅक्सिंग फील झालं. उशीर झाला होता म्हणून मग मुगाची उसळ पटकन कुकरलाच लावली. नंतर लक्षात आलं की रात्रीचा भात पण आहे, मग तो पटकन फोडणीला दिला आणि एका साईडला गरमागरम मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या. तोपर्यंत मुगाची उसळ रेडी झाली. मिस्टरांना टिफिन देऊन निवांत मग मी माझं आवरलं आणि स्किन तर बघा किती छान ग्लो करत होती. आठवड्यातून एकदा मी असं माझं स्किन केअर करतेच. नाश्ता करून हेअर ड्रायरनेच आज केस सुकवू म्हटलं, पण गुरुवार असल्यामुळे ना लाईटच गेली होती आणि मुगाची उसळ बघा उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत एकदम टेस्टी झालेली. अशा गडबडीत तर माझ्याकडून जेवण एकदमच टेस्टी होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग बाय.